नाही बघतो मी परत, मी बोलायला लागलो की परत फुटेल. हे असे फटाके आपण पलीकडे फोडत असतो. जय महाराष्ट्र. खरं तर फटाके बंदच करायला पाहिजे तो, कारण सगळ्यांनाच त्रास होतो, आपल्याला पण सगळ्यांना त्रास होतो. आणि आम्ही पण माईक समोर आलो की एवढा त्रास होतो, सगळीकडे प्रदूषण तर वाढत चाललं आहेच. मला वाटलं तर माझंच माईक असेल. खरं तर गेल्या 2 वर्षांमध्ये पुण्यात अनेकदा आल्यानंतर तुमचं प्रेम मला जाणवत असतं, तुमचे आशीर्वाद मला सतत मिळत असतात. आधी देखील मिळालेले आहेत, परंतु ह्या गेल्या 2 वर्षांमध्ये जेव्हा जेव्हा मला वाटतं की थोडं अजून टॉनिक पाहिजे, तेव्हा तेव्हा ह्या पुण्यात येतो जिथे माझ्या आजोबांचा जन्म झाला. त्याच ठिकाणी मी आपले आशीर्वाद पुन्हा पुन्हा घ्यायला येत असतो. आता मला संजयजी सांगत होते की जिथे आजोबांचा जन्म झाला, म्हणजे वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे ज्यांचा जन्म झाला जिथे, त्या स्थळाचं नाव आहे नातूवाडा. हा योगायोग आहे की मला काही माहित नाही, पण मी पण नातूच आहे. आणि पुणे मला सतत बोलवत असतं. आज सकाळी येत असताना मावळमध्ये होतो, पिंपरी चिंचवड, तळेगाव, ह्या सगळ्या ठिकाणी करून इथे जेव्हा या खेळ समिटला आलो, युवा खेळ समिटला आलो, पायी पायी सगळीकडे फिरत होतो. कोणी ड्रॉइंगची कॉम्पिटिशन, चित्रकलेची कॉम्पिटिशन घेतली होती, कोण बॉक्सिंग करतंय, कोण कबड्डी खेळतंय, कोण क्रिकेट खेळतंय. साधारणपणे 4000 मुला मुलींनी ह्याच्यात भाग घेतला. आणि आनंदाची गोष्ट हीच आहे की संपूर्ण पुणे जिल्ह्यातून एवढे सगळे मुलं मुली उत्साहाने भाग घ्यायला आज इथे आलेले होते. काही जिंकतील, काही गोल्ड मेडल मिळेल, कोणाला सिल्वर मिळेल, कोणाला ब्रॉन्झ मिळेल, पण खेळणं हे गरजेचं आहे. पण हे 2024 जे वर्ष आहे, हे आपण ठरवलेलं आहे की आता ब्रॉन्झ मेडल नाही, आता सिल्वर मेडल नाही, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे गोल्ड मेडलच जिंकणार, प्रथमच येणार, हा निश्चय करून आपण पुढे चालत आहोत. अनेक विषय या महाराष्ट्रात आहेत. आपण पाहत असाल, महान्याय, महानिष्ठा, महाराष्ट्र हा एक विषय घेऊन मी संपूर्ण महाराष्ट्रात फिरत आहे. पुण्यात आल्यानंतर जाणवतं, कारण इथे मी पाहत आहे गेले 2 वर्ष या खोके सरकारचे, भ्रष्टाचारी खोके सरकारचे एवढे भयानक या महाराष्ट्रासाठी आलेले आहेत. जणू काही अवकाळी पावसासारखे अवकाळी सरकार आपल्या डोक्यावर लादलेलं आहे की प्रत्येक निर्णय ह्यांचा हा महाराष्ट्र विरोधी होत चाललेला आहे. प्रत्येक निर्णय तुम्ही विचार करा. आता येत असताना मी जेव्हा तळेगावमध्ये होतो, मला आठवतं मागच्या सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये तिथे आपण एक मोठा मोर्चा घेतला होता. आणि तो मोर्चा एकाच कारणासाठी होता की आपल्या पुणे जिल्ह्यात वेदांता फॉक्सकॉन नावाचा जो प्रकल्प आपण आणणार होतो. किती लोकांनी ऐकले वेदांता फॉक्सकॉन बद्दल? सगळ्यांनी ऐकले, बरोबर आहे. पूर्ण देशाने ऐकले, आपल्या महाराष्ट्राने तर ऐकलंय. या वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पामधून आपल्या राज्यामध्ये, आपल्या देशामध्ये 1 लाख तरुणांना, तरुणींना रोजगार निर्माण होणार होता, उपलब्ध होऊन जाणार होतो. आपण, मी असेल, सुभाष देसाई साहेब असतील, आम्ही दोघेही पाठपुरावा करत होतो, प्रयत्न करत होतो. 100% तो प्रकल्प आपल्या तळेगावमध्ये येईल, महाराष्ट्रातील, पुणे जिल्ह्यातील. आणि हा जो प्रकल्प आला असता तर 2.25 लाख कोटीची गुंतवणूक आपल्या राज्यात आली असती. 1 लाख तरुण मुला मुलींना रोजगार मिळाला असता. आणि ह्याच सोबत साधारणपणे 160 वेगळ्या इंडस्ट्रीज आपल्या राज्यात आल्या असत्या. तुम्ही विचार करा, म्हणजे साधारणपणे 1.5 लाख लोकांना रोजगार उपलब्ध झाला असता. पण झालं काय? मागच्या जूनमध्ये सरकार बदललं. 2022च्या जूनमध्ये सरकार बदललं, खोके सरकार आलं. खोके सरकार आल्यानंतर मिंदे गट आणि भाजपा प्रणित खोके सरकार बसल्यानंतर पहिला निर्णय त्यांनी जो घेतला तो म्हणजे वेदांता फॉक्सकॉनला सांगितलं, तुम्ही महाराष्ट्रात येऊ नका, तुम्ही जा तर कुठच्या राज्यात जा, गुजरातमध्ये जा. तसंच एअरबस टाटाचा प्रकल्प होता, आपल्या विदर्भात येणार होता, मिहानमध्ये येणार होता, नागपूरच्या जवळ येणार होता. त्यांना या खोके सरकारने सांगितलं नागपूरमध्ये येऊ नका, तुम्ही जा पलीकडच्या राज्यात जा. कुठच्या राज्यात जायला सांगितलं त्यांना? गुजरात. बल्ट्रक पार्क हा प्रकल्प आपण आपल्या रायगडमध्ये, रोह्यामध्ये आणणार होतो. हा देखील प्रकल्प आपल्या इकडच्या तरुणींना रोजगार उपलब्ध करून देणार होता. पण या खोके सरकारने सांगितलं आम्हाला बल्ट्रक पार्क नको, तुम्ही कुठे जा? गुजरात. ऑरिक सिटी छत्रपती संभाजीनगरमध्ये मेडिकल डिव्हाइस पार्क आणणार होतो आपण, पण या खोके सरकारने सांगितलं आम्हाला एक सुद्धा उद्योग नको, आम्हाला मिळालाय तो भरपूर उद्योग चांगला मिळालाय,
महाराष्ट्र त्रस्त, खोके सरकार मस्त, ही घोषणा त्यांनी दिली आणि पाठवलं कुठे? तो गुजरात. म्हणजे वेदांत फॉक्सकॉन गुजरातला, एअरबस टाटा गुजरातला, बल ट्रक पार्क गुजरातला, मेडिकल डिव्हाइस पार्क गुजरातला, फिल्मफेअर अवॉर्ड गुजरातला, वर्ल्ड कप फायनल ती पण कुठे? जर वानखेडेत असती तर जिंकलो असतो ना आपण. मूळ मुद्दा हाच आहे की गुजरातबद्दल माझ्या मनात काही वैर नाहीये, माझं काही गुजरातबरोबर भांडण नाहीये. माझी ही भूमिका नेहमी राहिलेली आहे. आत्ता पण तीच भूमिका, आधी पण तीच भूमिका होती की ज्या ज्या राज्याला जे जे मिळालं पाहिजे ते मिळायलाच पाहिजे. जे काही मणिपूरला जायचं ते तिथेच गेलं पाहिजे, काश्मीरसाठी असेल तिथे गेलं पाहिजे, केरळासाठी असेल जायला पाहिजे. गुजरातमध्ये काही जाणार असेल आनंद आहे, जा. पण आमच्या महाराष्ट्राचा हक्काचा जो घास आहे तो आमच्या तोंडातून खेचून गुजरातच्या कशात घालू नका, हे दुःख आहे माझं. पण अन्याय सहन करायचा तो किती या महाराष्ट्राने सहन करायचा? अहो साधी गोष्ट आहे. पुण्यामध्ये 2021 साली मी पर्यावरण मंत्री असताना पुणे ऑल्टरनेट फ्युअल कॉन्क्लेव्ह ही सुरू केली होती, पर्यायी इंधन ह्याची समिट. जसं हे डॅव्हॉसला घटनाबाह्य मुख्यमंत्री गेले होते ना, आता डॅव्हॉसला जाऊन काय केलं यांनी? 28 तासात मागच्या वर्षी 40 कोटी खर्च केलेत, 40 खोके खर्च केलेत. मला तुम्ही सांगा, तुम्ही पण सगळे कधी ना कधीतरी सुट्टीवर गेलात ना? गेलात? मला तुम्ही सांगा, 2 दिवसात किंवा 1.5 दिवसात 40 कोटी खर्च करू शकता का तुम्ही? आपण उधळपट्टी करायचं जरी ठरवलं तरी 40 कोटी खर्च करू नाही शकत. आणि मी विषय काढल्यानंतर MIDCने सांगितलं हो 35 ते 37 कोटी खर्च झालेत. मी सांगतो लपवू नका, 40 आहेत ते दाखवा. ते आमच्या जनतेचे पैसे आहेत, आमच्या करदात्याचे पैसे आहेत. तसंच ह्यावेळी देखील गेले तेव्हा 50 लोकांची टोळी, 40 लोकांची टोळी, 50ची पहिले नेणार होते. बघा, मुख्यमंत्र्यांना 50 आणि 40 हे आकडे खूप आवडतात. 50 एकदम बरोबर आहे. आता दुसरं, मी जेव्हा हा विषय घातला, पत्रकार परिषद घेतली, पत्रकारांनी दबाव टाकला, विचारला प्रश्न, 50 लोक कशाला गरजेचे आहेत? तर बोलले नाही आता आम्ही 40 लोक नेतो. मी दुसरा प्रश्न विचारला, नेहमी अलिबाबा 40 चोरी क्यों होते? सुरतेला जायचं होतं 40 लोकांना घेऊन गेलात, गुवाहाटीला जायचं होतं 40 लोकांना घेऊन गेलात, गोव्यात जाऊन टेबलांवर नाचायचं होतं 40 लोकांना घेऊन गेलात, डॅव्हॉसला जायचं होतं 40 लोकांना घेऊन गेलात. पण ह्या दोन्ही सुट्ट्यांमधून जी काही मजा तुम्ही केलेली आहे आमच्या करदात्यांच्या पैशांवर, महाराष्ट्राच्या पैशांवर, तुम्ही नक्की महाराष्ट्रासाठी आणलं तरी काय? ते पण नाही आले. आता तिथून एक फंड सुद्धा नाही आणलंय. पण काय की प्रश्न हा आहे की मागच्या वर्षीच्या दौऱ्यातून आणि ह्या वर्षीच्या दौऱ्यातून किती तरुण बेरोजगारांना असं वाटतं की आपल्यासाठी रोजगार उपलब्ध होऊन गेलेला आहे. तुम्ही मला सांगा, वाटतंय कोणाला? इथे वाटतंय कोणाला? म्हणजे पुण्यातून आपला वेदांत फॉक्सकॉन नेला गुजरातमध्ये, आणि गुजरातमध्ये गेल्यानंतर ढोलेरा गावात गेला. ढोलेरा गावात गेल्यानंतर मी त्यांना फोन केला. ते जे वेदांत फॉक्सकॉनचे 2-3 मॅनेजर वगैरे होते, त्यांना विचारलं, तुम्ही महाराष्ट्रात जर असतात, तळेगावमध्ये जर असतात, तर किती वर्षात तुम्ही हे उद्योग सुरू करू शकला असतात? ते बोलले साहेब आम्ही 2 वर्षात तिकडची इंडस्ट्री सुरू करू शकलो असतो. बोलले तर तुम्ही गुजरातला गेलेला आहात, तर किती लोकांसाठी किती वर्षात तुम्ही सुरू करशात उद्योग? ते बोलतात आम्ही 8 वर्षात उद्योग सुरू नाही करत, कमीत कमी 8 वर्ष आम्हाला लागतील, कारण इथे वीज नाही ना, पाणी आहे ना, काय ना, रस्ता ना, काही. नुकसान कोणाचं झालं याच्यात? महाराष्ट्राचं तर झालंच, तळेगावचं तर झालंच, आपल्या सर्वांचं झालंच, पण नुकसान याच्या देशाचं झालेलं आहे. कारण जो सेमीकंडक्टरचा प्लांट आपल्या देशात आला असता, आपल्या राज्यात आला असता, महाराष्ट्रात आला असता, काही चुकीचं नसतं झालं. पण 1 लाख तरुण मुला मुलींना जो रोजगार मिळाला असता देशभरातून, तो रोजगारच आता मिळणार नाही. ही संधी आपल्या हातातून निघून गेलेली आहे. पण जसं मी हे सांगतोय, आपल्या पुणे जिल्ह्यातून हा वेदांत फॉक्सकॉन निघून गेला. मी परवापासून मला कोणीतरी सांगितलेलं आहे, मी सतत हा विषय घेतोय. सिव्हिल एव्हिएशन मंत्र्यांना, नागरी हवाई मंत्रालयाला मी सतत विचारत आहे की चला, आम्ही जे महाविकास आघाडी म्हणून पुण्याचं नवीन एअरपोर्ट सांगितलं होतं तुम्हाला, आम्हाला इथे करायचं, ते तुम्ही रद्द केलं. पुरंदरचं ते पण रद्द झालंय. नवीन एअरपोर्ट पुण्याचा आता पत्ता नाही. मग पुणे जगाला तुम्ही जोडणार कसं जर नवीन इमारत पुण्याची तयार असेल एअरपोर्टला आणि त्याचं देखील उद्घाटन झालेलं नाहीये? 4 महिने झालेले आहेत पण उद्घाटन झालेलं नाहीये. म्हणजे प्रत्येक वेळी जो धोका खायचा तो महाराष्ट्राने खायचा, जो अन्याय सहन करायचा तो महाराष्ट्राने सहन करायचा. बघा ना, तुम्ही विचार करा किती अन्याय सहन करायचा. मुंबई ट्रान्स हार्बर लिंक अटल सेतू जे आता 12 जानेवारीला उद्घाटन झालं, 3 महिने पूर्णपणे तयार होता, पण या घटनाबाह्य सरकारला, या खोके सरकारला उद्घाटनाचा वेळ नव्हता, VIP ची तारीख मिळत नव्हती, म्हणून तो सेतू तसाचा तसा पडला होता, उद्घाटन होत नव्हतं.
दिघा रेल्वे असेल, रेल्वे स्टेशन 9 महिने तयार होती. विजेचं बिल तुम्ही आम्ही करदाते भरत होतो, लाईट चालू, पंखे चालू, कॉन्ट्रॅक्टरची बिलं भरतायत, पण अजूनही ते रेल्वे स्टेशन 12 तारखेपर्यंत उद्घाटन झालं नव्हतं. मी बोंबाबोंब केल्यानंतर त्याचं उद्घाटन झालं. जे पुणे ऑल्टरनेट कॉन्क्लेव्हचं मी सांगतोय, पर्यायी इंधनाची समिट जी घेत होतो आपण, या खोके सरकारने ती देखील बंद करून टाकली. त्या समिटमध्ये मी जगाला ह्या पुण्यात आपल्या आणत होतो, कारण आपण ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट अशी आपली जी पदवी आधीपासून मिळालेली आहे ते आपण जगाला दाखवलं पाहिजे की खऱ्या अर्थाने आपण जगासाठी ओपन आहोत, जगासाठी सगळ्यांचं स्वागत करतो. पण आज जसं शहरं आपण बघतोय कोलमडत चाललेली आहेत, घोटाळ्यांवर घोटाळे चालले, तिथे किती वर्ष प्रशासक आहेत? इथे 2 वर्ष प्रशासक आहेत, बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला नगरसेवक नाहीत, स्थानिक लोकप्रतिनिधी नाहीत. तुमचा आवाज जर वॉर्डाचा कोणाला विचारायचा असेल, कचरा उचलला का नाही जात आहे, रस्ते का बनले जात नाहीयेत, खड्डे का पडत आहेत, पाणी तुंबायला लागलंय. मागच्या वर्षी मी नवरात्रीत आलो, धो पाऊस होत होता, पाणी तुंबत होतं. हे पहिल्यांदा मी पुण्यात पाहिलेलं आहे. वेताळ टेकडीचा प्रश्न आपण सगळ्यांनी मोर्चा काढला. ते सगळे जे तिकडे आपले पर्यावरणचे लोक होते त्यांच्यासोबत मी देखील जाऊन उभा राहिलो की आमच्या पुण्याची वेताळ टेकडी आहे, त्याला नष्ट करू नका. मी पुणेकरांसोबत उभे राहणार आहे, कारण हा महाराष्ट्र आपला आहे, पर्यावरण आपलं आहे, हे जपायचं आहे. रिव्हरफ्रंट डिस्ट्रक्शन की रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट, मुळा मोठ्या नद्यांमध्ये मी बघतोय डेब्री टाकत चाललेत, राडावराडा टाकत चाललेले आहेत. किती ते करणार, किती भरणार? कधी ना कधीतरी पूर येणार आहे आणि हा पूर ह्या अधिकाऱ्यांच्या घरात जाणार नाहीये, ते गुजरातच्या तिकडच्या आर्किटेक्टच्या घरात जाणार नाहीये. तो पूर आपल्या पाण्यात, जे पुराचं पाणी ना ते आपल्या घरांमध्ये येणार आहे. हे लक्षात घ्या तुम्ही. मी जेव्हा पर्यावरणाबद्दल बोलतो तेव्हा महाराष्ट्राबद्दल बोलतो, आपल्या देशाबद्दल बोलतो. पण आज दुःख या गोष्टीचं आहे की शहरांकडे कोणाचं लक्ष नाहीये. दुःख या गोष्टीचं आहे की शेतकऱ्यांकडे कोणाचं लक्ष नाहीये. शेतकरी आत्महत्या वाढत चाललेल्या आहेत, मालाला भाव मिळत नाहीये, अवकाळी पाऊस कधी पडतो, कधी गारपीट होते, पण नुकसान भरपाई मिळत नाही. आणि तिसरा पर्याय जर आपण शोधायचा झाला, ज्या लोकांना वाटतं की आम्हाला रोजगार मिळू शकेल, मला तुम्ही सांगा इथे तरुण मुलं मुली किती आलेत? 20शीतले असतील, 30शीतले असतील, हात वरती करा. शिकलेत सगळे? डिग्री आहे का हातात? जॉब सगळ्यांकडे आहेत का? नाही आहेत. मला तुम्ही सांगा गेल्या 2 वर्षामध्ये तुम्हाला ह्या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांकडून किंवा उद्योग मंत्र्यांकडून एक तरी नवा जॉब निर्माण झालेला दिसलाय का? नाही झालाय. कुठेच झालं नाही. जे आहे ते जातं. मला तर महानंद पण चाललंय आता गुजरातला, बरोबर ना? हा त्रास आपल्याला सहन करायला लागतोय. आणि जर हे सगळं बघितलं आपण, कृषी क्षेत्र बघितलं कोलमडलेलं आहे, उद्योग क्षेत्र बघितलं कोलमडलेलं आहे, तिसरा पर्याय आपल्याकडे राहतो काय? तर स्पर्धा परीक्षा. कोणी तलाठी भरतीसाठी जातं, कोणी आरोग्य भरतीसाठी जातं, कोणी पोलीस भरतीसाठी जातं, MPSC साठी कोणी करतं. आणि ह्याच पुण्यामध्ये अनेक विद्यार्थी येऊन बिचारे इथे दिवस रात्र मेहनत करत असतात, अभ्यास करतात, वर्षानुवर्ष अभ्यास करत असतात. पण जेव्हा परीक्षा येते, परीक्षेचा दिवस येतो, परीक्षेला तो विद्यार्थी बसतो, तेव्हा नेमका पेपर फुटलेला असतो आणि नशीब हे विचारतं, अरे नक्की तू एवढी मेहनत केलीस, ती कशासाठी केलीस, कोणासाठी केलीस? मध्यंतरीच्या काळात आपण परवाकडेच मला वाटतं मी पेपरमध्ये वाचत होतो, 200 मार्काचा पेपर, मिळाले किती मार्क? 214. म्हणजे या घटना बाह्य सरकारसारखंच झालं ना. सांगितलं आम्ही राष्ट्रवादी सोबत जाणारच नाही. काय झालं आता? आज मी भाजपच्या कार्यकर्त्यांना विचारतोय, आज मी मिंदी गटाच्या कार्यकर्त्यांना विचारतोय, जे आम्हाला सांगत होते की तुम्ही राष्ट्रवादी सोबत का गेलात? राष्ट्रवादी ही पवार साहेबांचीच. पण आज जे बोलतात की आम्हीच राष्ट्रवादी, तुमची आता युती नक्की कोणाबरोबर आहे? जे आतापर्यंत सांगत होते आम्हाला फंड मिळत नाही, वित्त खातं आम्हाला फंड देत नाही, वित्तमंत्री आता फंड देत नाहीत, वित्तमंत्री आहेत कोण आता? हे जाऊन मिंदी गटांना विचारा, 40 गद्दारांना विचारा, त्या 40 चोरांना विचारा की आम्ही जेव्हा त्यांच्यासोबत होतो चांगला कारभार चाललेला, काम चांगलं चाललेलं, मग तुम्ही नेमकं आडवे का गेलात? का सरकार पाडलं? कारण काय द्यायची होती? पण सांगण्याचा मुद्दा हा आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये देखील घोटाळे व्हायला लागलेत, पेपरफुटी व्हायला लागलेली आहे. आणि किती चाललेली आहे, किती बोलायचं याच्यावर, किती आंदोलनं करायची याच्यावर, किती लोकांनी उपोषणं करायची, काय नक्की कुठे आपलं राज्य चाललंय हा कुठेतरी विचार करण्याची तर वेळ आलेली आहे. आज मी घटना बाह्य मुख्यमंत्र्यांना सांगत आहे या मंचावरनं, एकच सांगत आहे, चला तुम्ही बाकी काही ऐकू नका ना, महाराष्ट्राचं ऐकता ना आमचं ऐकता. तुम्ही ऐकता ते फक्त गुजरातचं ऐकत असाल, पण आमची ही एक गोष्ट ऐका की जो कोणी पेपर फोडेल त्याला अशी शिक्षा द्या
एक तर फासावर चढवा नाही तर जन्मठेप द्या, पण पुन्हा एकदा ह्या तरुण मुलांचं आयुष्य बर्बाद करता कामा नये अशी शिक्षा द्या. कारण आज मी बघतोय बदली पोस्टिंग मध्ये असेल, कोणाला PI बनायचं असेल, कोणाला SP बनायचं असेल, कोणाला म्युनिसिपल कमिशनर बनायचं असेल, या गद्दार आमदारांकडून 40 चोरांकडून फोन जातात, त्यांना बोली लावली जाते की किती कोटी देता, किती खोके देता. हे राज्य असं काही चालू शकत नाही. जिथे खोके ह्या पोस्टिंगसाठी मागितले जातात ना, तिथे हे राज्य चालू शकत नाही. आपल्याला काहीतरी बदल घडवायला लागेल. आणि हे वर्ष परिवर्तनाचं वर्ष आहे. 2024 हे आपलं आहे, आपल्या देशवासियांचं आहे, भारतवासियांचं आहे, हिंदुस्थानी लोकांचं आहे, देशभक्तांचं हे वर्ष आहे. 10 वर्ष आपण ऐकत आलेलो आहोत, अच्छे दिन आएंगे, अच्छे दिन आएंगे, अच्छे दिन आएंगे. आलेत अच्छे दिन. 15 लाख रुपये आले तुमच्या खात्यामध्ये. 2022 पर्यंत सगळ्यांना घरं मिळणार होती. घरं मिळालेत सगळ्यांना. गॅसची किंमत काय झाली आहे? वरती की खालती गेलाय? डिझेल पेट्रोल वाढले की खालती कमी झाले? मग अच्छे दिन आले कुठून? गाजराचे भाव आता कमी पडलेले आहेत. आता गाजर घेऊन एवढे लोक ते सरकारमध्ये बसलेले आहेत. कोणाला वाटतं आता आमदार बनीन, खासदार बनीन, राज्यसभा मिळेल, विधान परिषद मिळेल. कोणाला काही मिळणार नाही, कारण हे सरकार पडणार म्हणजे पडणार आणि आपलं सरकार बसणार आहे. आपलं सरकार बसणार आहे. आणि पुन्हा एकदा जेव्हा आपलं सरकार बसेल या 2024 सालात, त्या मिनिटाला पुन्हा एकदा आपण चांगला एक जो सुवर्ण काळ महाराष्ट्रासाठी आणत होतो तो आणूच. पण अजून एक मी सांगतोय की जे अधिकारी, जे मंत्री, जे घटनाबाह्य मुख्यमंत्री असतील, सगळे असतील, ज्यांनी या महाराष्ट्राला लुटलेलं आहे ना गुजरातच्या आदेशावरनं, त्यांना सगळ्यांना जेलमध्ये टाकल्याशिवाय आपण राहायचं नाही. प्रत्येक खाल्लेला खोका त्यांना जेलमध्ये मोजायला लावायचा आणि पुन्हा एकदा जनतेच्या तिजोरीत वाटायला द्यायचा. कारण हे राज्य तुम्ही जे बर्बाद करायला निघाले, तुम्ही लक्षात ठेवा, आमचं नाव महाराष्ट्र आहे, आम्ही महाराष्ट्र आहोत. कुठच्याही सल्तनतला आम्ही घाबरत नाही. कितीही मोठा तुमचा दिल्लीश्वर असेल, अंगावर या, पण हा महाराष्ट्र तुम्हाला आडवं केल्याशिवाय राहत नाही. कारण ही महाराष्ट्राची शिकवण आहे, ही या मातीतली शिकवण आहे. किती राजकारण खराब करायचं, किती गढूळ करून टाकायचं राजकारण. आज भाजपच्या पण कार्यकर्त्यांना प्रश्न पडला असेल की जे पुणे राष्ट्रवादी सोबत, राष्ट्रवादीच्या विरुद्ध लढत आले, 10 वर्ष सांगितलं संन्यास घेऊ बिलकुल एकदम, पण राष्ट्रवादी सोबत जाणार नाही. काय केलं मग तुम्ही? आता संन्यास घेतला की नाही घेतला? राष्ट्रवादीच्या लोकांसोबत गेलात की नाही गेलात? हा प्रश्न असताना मला विचारायचा आहे. जे पालकमंत्री पद तुम्ही एवढं लढून झगडून आंदोलन करून मिळवलं होतं, उमेदवार तर त्यावेळेस बदलला होता, पण आता पालकमंत्री पद पण एका मिनिटात देऊन टाकलं. मग नक्की भाजपच्या पुण्यातल्या कार्यकर्त्यांनी काय चूक केली की तुम्ही त्यांच्यावर पण तेवढाच अन्याय करताय? आज हे सरकार जे आहे, ह्या सरकारला एकच गोष्ट पटते आणि माहिती आहे की वाद कशी निर्माण करायचे, भांडणं कशी निर्माण करायची. प्रत्येक जिल्ह्यामध्ये वाद निर्माण करायचा, मग ते पाण्यावरनं असो, विजेवरनं असो, कचरा उचलण्यावरनं असो, किंवा रस्त्यावरनं असो, किंवा DPCच्या फंडावरनं असो. वाद निर्माण करा, म्हणजे वाद निर्माण झाले तर समाजात विभागणी होते, विखुरले जातात आणि मग प्रचारासाठी मोकळे. तसंच जसं जिल्ह्यामध्ये होणार आहे, तसं शहरामध्ये वाद निर्माण करतात, तालुक्यामध्ये वाद निर्माण करतात, समाजामध्ये वाद निर्माण करतात, जातींमध्ये वाद निर्माण करायला लागलेले आहेत, धर्मांमध्ये वाद निर्माण करायला लागलेले आहेत. मी आज तुम्हाला विचारतोय, ह्यांनी किती जरी प्रयत्न केला तरी तुम्ही विखुरले जाणार आहात का? कारण आज बघा तुम्ही, गेले 2 वर्ष आपल्या कुठच्या शहरांमध्ये ना महापौर आहेत ना नगरसेवक आहेत, आपला आवाज वॉर्डातला ऐकू जात नाहीये ना. ह्या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना जे डॅव्हॉसमध्ये जाऊन मजा करून येतात, त्यांना आपला आवाज काय ऐकू जाणार आहे? त्यांना आपला आवाज नुसतं एक ऐकू जाणार, तो म्हणजे EVMच्या तुमच्या बटनाचा आणि तुमच्या मताचा हा आवाज एकच ऐकू जाणार. तो आवाज खणखणीत आला पाहिजे, ह्याची आपण आता लक्षात आणि कदर घेतली पाहिजे. पण आज हे सगळं जे काही चाललेलं आहे, हे वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि आपण जे चाललेलो आहोत, एका वेगळ्या मार्गाने चाललेलो आहोत. आपण सगळ्यांना सोबत घेऊन चाललेलो आहोत, महाराष्ट्र म्हणून पुढे घेऊन चाललेलो आहोत, महाराष्ट्र धर्म म्हणून घेऊन चाललेलो आहोत. आहे ना, हिंदुत्व आपलं पण आहे, पण आपल्या हिंदुत्वामध्ये आणि भाजपच्या हिंदुत्वामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. आपलं हिंदुत्व हे स्पष्ट आहे, एका ओळीवर चालतं. रघुकुल रीत सदा चली आए, प्राण जाय पर वचन न जाय. जी वचनं आपण देत असतो ती पूर्ण करत असतो. आपल्याला आठवत असेल 2019ला उद्धव साहेब जेव्हा प्रचार करत होते, त्यांनी सांगितलं की आपलं सरकार आल्यानंतर आपल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणार. पहिला निर्णय जो आपण घेतला
तो म्हणजे कर्जमुक्तीचा होता. 2 लाखापर्यंत ज्यांची कर्ज होती, ज्या ज्या शेतकऱ्यांची होती ती कर्जमुक्त केली. कोविडमध्ये देखील खरे आकडे दाखवले, जी परिस्थिती आहे ती लोकांसमोर आणली आणि जणू काही कुटुंब प्रमुख असो तसं घरोघरी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आले आणि आपल्या सगळ्यांना सुखरूप ठेवलं. हे उद्धव साहेब आहेत आणि हे आपलं हिंदुत्व आहे. आपलं हिंदुत्व स्पष्ट आहे. इथे महिला अनेक बसलेल्या आहेत. मी आज तुम्हाला विचारतोय, आजच्या राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जेवढे महिलांवर अत्याचार वाढत चाललेले आहेत, हे तुम्हाला पटतंय का की हे तुमचं सरकार आहे, घटनाबाह्य सरकार तुमचं असं वाटतंय का? आज तुम्ही बघा, ह्याच सरकारमधून एक गद्दार मंत्र्यांनी एका महिला खासदाराला घाणेरड्या शिव्या घातल्या होत्या. टीव्ही चॅनलवर दाखवलं होतं. 18 की 19 वेळा ते शिवी परत तरी दाखवली होती आणि परत ती म्हटली होती. पण त्या मंत्र्यांवर काही कारवाई झाली नाही. उलट अजून चांगलं खातं मिळालं. एका मिनिटासाठी विसरून जा की त्या महिला ज्या होत्या त्या खासदार आहेत किंवा नेते आहेत, महिला तर आहेत. त्या गद्दार मंत्र्याला गेट आउट करून तिथून लाथ मारून काढून टाकायला पाहिजे होतं, पण त्यांना प्रमोशन दिलं. असं हे गद्दारांचं सरकार आहे. आपलं हिंदुत्व स्पष्ट आहे. आपल्या हिंदुत्वामध्ये महिलांचा सर्वोच्च मान राखलाच गेला पाहिजे. आपलं हिंदुत्व भाजपाच्या सारखं नाही आहे. जे गुजरातमध्ये तुम्ही पहा, बिल्किस बानोचे जे रेप केले होते 5-6 जण, त्यांना जन्मठेप मिळाली होती, त्यांना परोलवर बाहेर काढलं आणि सत्कार केला त्यांचा. हे कुठचं राज्य आहे? आपलं हिंदुत्व स्पष्ट आहे. जे कोणी रेपिस्ट असतील त्यांना फासावर चढवलं गेलंच पाहिजे. ती महिला कुठच्याही जातीची असो, धर्माची असो, ती महिला आहे हे विसरून चालता कामा नाही. हे आमचं हिंदुत्व आहे आणि आमचं हिंदुत्व स्पष्ट आहे. हिंदुत्व आपलं एकच आहे, हृदयात राम आणि हाताला काम. नक्की अयोध्येला आपण जाणार. जेव्हा भाजपा हा प्रश्न विसरून गेली होती 2018 मध्ये, योगायोग बघा, ह्याच जिल्ह्यातून शिवनेरी किल्ल्यावरनं उद्धव साहेबांनी मुठभर माती घेतली होती. शिवरायांची जी जन्मभूमी आहे छत्रपती शिवरायांची, तिथून मुठभर माती घेतली आणि आपण अयोध्येला गेलो आणि निर्धार केला होता की पहिले मंदिर फिर सरकार. 2018च्या नोव्हेंबरमध्ये ते केलं होतं. 2019च्या नोव्हेंबरमध्ये निर्णय आला, सुप्रीम कोर्टाचा आला, भाजपा सरकारचा नाही, सुप्रीम कोर्टाचा आला की तिथेच मंदिर बनेल. मंदिर वही बनेगा आणि मंदिर आता बनलेलं आहे, बनत आहे. तर हृदयात राम आहे आपल्या, पण हृदयात राम असताना आपल्या जनतेला हाताला काम असायला पाहिजे. हा देखील निर्धार आपला असायला पाहिजे. कारण ही जी भावना आहे, हा जो आपला देश आहे, हा तरुण देश आहे. तरुणाई वाढत चाललेली आहे. आपण पाहत असाल 20वीतली आणि 30वीतली मुलं मुली तुम्हाला अनेक दिसतील, कॉलेजमधून बाहेर पडत असताना दिसतील. पण जर त्या मुला मुलींना आपण रोजगार देऊ शकलो नाही तर हा देश कुठे जाईल, पुढे जाईल की मागे जाईल, अंधारात जाईल, हा आपल्याला विचार करायला लागेल. मध्यंतरीच्या काळात जे आपले आरबीआयचे गव्हर्नर होते रघुराम राजन साहेब, त्यांनी देखील सांगितलेलं आहे की देशाकडे 2 पर्याय आहेत. एक तर झपाट्याने विकास करा आणि हाताला काम द्या, नाहीतर देश आपला म्हातारा होत जाईल, वयस्कर होत जाईल. देश म्हणजे आपल्या देशातली मुलं मुली, तरुण, पण विकास हा होणार नाही. आणि म्हणून तुम्ही निवडायचं. आज आपण सर्वांनी निवडायचं की 2024ला आपण कोणाला निवडणार आहोत. जे आपल्यामध्ये भांडणं लावतात की महाविकास आघाडीला निवडणार आहोत, हे तुम्ही ठरवायचं आहे. कोण निवडणार? तुम्ही विखुरले जाणार आहात की तुम्ही एकत्र राहून महाराष्ट्राचा आवाज बुलंद करणार आहात, हे तुम्ही ठरवायचं आहे. कोणाला तुम्ही काय ठरवणार? विखुरले जाणार की एकत्र राहणार? तुम्ही ह्यांच्या भूलथापांना बळी पडणार आहात की जे चांगलं सरकार उद्धव साहेब चालवत होते त्यांना पुन्हा एकदा निवडून देणार आहात? कोणाला निवडून देणार तुम्ही? हा निर्धार करायचा आहे. चारी बाजूनी हे दिल्लीश्वर असतील, ही महाशक्ती असेल, आपल्यावर वार करत आहेत. कधी वायकर साहेबांना अटक करू की आमच्या त्या किशोरीताईंना अटक करू की आमच्या त्या रोहित पवारांना अटक करू की आमच्या त्या, हे सगळे विषय चाललेले आहेत. पण दुसऱ्या बाजूला महाराष्ट्राची जी माती आहे ना, ती सांगते लढा लढा लढा, आम्ही तुमच्या सोबत आहोत. लढल्याशिवाय तर चालणार नाही, जिंकल्याशिवाय चालणार नाही, पर्याय नाही आपल्याला. आणि जर तुम्हाला एकच ताकद बघायची असेल की आपल्या महाराष्ट्रात किती ताकद आहे, तर दोन्ही हात जरा वरती करा. दोन्ही हात वरती करा आणि वरती हात वरत असताना आजूबाजूला बघा. ही जी ताकद आहे ना, ही मला सांगते आदित्य तू लढ. महाराष्ट्राला जो कोणी आडवा जाईल त्याला तू आडवा केल्याशिवाय राहणार नाहीस. तुमच्या मागे आम्ही आहोत. ही ताकद आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.